कृत्रिम बुद्धिमत्तेचं भवितव्य महाकाय प्रणालीऐवजी लघु आणि कार्यक्षम प्रणालीद्वारे साकारलं जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं दावोस परिषदेत प्रतिपादन. जागतिक पातळीवर नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्यानं अद्ययावत राहण्यासाठी दावोस शिखर परिषद अतिशय महत्त्वपूर्ण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचात महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणुकीचा प्रवाह दुसऱ्या दिवशीही सुरूच. राज्य सरकारचे विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार. दावोसमध्ये विविध राज्यांमध्ये गुंतवणुकीसाठी असलेली निकोप स्पर्धा देशाच्या विकासासाठी लाभदायक. भारत इथे गुंतवणुकीचं आकर्षण ठरत आहे. प्रल्हाद जोशी. जगात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या भारतासोबत युरोपीय महासंघाचा लवकरच मुक्त व्यापार करार होणार. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांची दावोसमध्ये माहिती. लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. आणि भारत आणि न्यूझीलंड दरम्यान T20 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूरमध्ये होणार. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात